रामानुजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य रसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरे साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरे तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरली. आपण 14 ब्रह्म, विमल ब्रह्म अशा सगळ्या ब्रह्माचा अभ्यास केला आणि आज आता पुन्हा एकदा मागे आलो आणि बद्ध कोण आणि मुक्त कोण असा प्रश्न श्रोत्यांना पडला. तो श्रोत्यांचा प्रश्न समोर घेऊनच समर्थाने पुन्हा एकदा ब्रह्म कोण आणि मुक्त कोण याची व्याख्या आपल्याला शिकवायचं ठरवलं. कदाचित असं असेल की इतक्या उंचीपर्यंत नेलं, ब्रह्म म्हणजे काय सांगितलं, विमल ब्रह्म अगदी शुद्ध ब्रह्माची व्याख्या पण सांगितली आणि मग स्वाभाविकच श्रोत्यांच्या मनात विचार आला असेल की हे काय आपल्यासाठी नाही आहे, संतांनी वगैरे करावं काय करायचं ते, आम्ही प्रापंचिक मंडळी आहोत, आम्हाला आपलं छान प्रपंचातल्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेता येतो, तो सोडून कशाला या भलत्या ब्रह्माच्या मागे लागायचं असा विचार येणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समर्थ बद्ध म्हणजे कोण आणि मुक्त म्हणजे कोण हे आपल्याला सांगणार आहे. कालच आपण म्हणजे सगळ्यांनीच आता सावरकर सिनेमा 2-4 दिवसात पाहतो आहोत. आता म्हटलं तर सावरकर मुक्त आपल्या दृष्टीने ते बद्ध दिसतात. होती पण त्याला तुरुंगात शिक्षा झालेली आणि जे काही त्यांचं कार्य बघतो आहोत त्या दृष्टीने पाहिलं तर ते बांधले गेलेलेच होते, पण ते खऱ्या अर्थाने मुक्त होते. असा विचार केला, जनक राजा होता पण राजा होता तरी तो विदेही होता, तो मुक्त होता. म्हणजे बद्ध आणि मुक्तची व्याख्या आपल्याला का शिकायची ह्याच्यासाठी आपण उदाहरण घेऊ. सगळे संत म्हटलं तर त्यांना व्यवसाय होता. अगदी अलीकडला जर विचार केला तर माधवनाथ जे पुण्याचे होते, कपड्याचं दुकान होतं त्यांचं, दुकानात बसायचं आहे पण मुक्त होते. स्वरूपानंदांनी पण त्यांना मानलेलं आहे, त्यांच्याच गादीवर पुढे ते बसले. त्यामुळे अशा पद्धतीने विचार केला तर तुमच्या आमच्यासारखे प्रापंचिक असणारी मंडळीच मुक्त दशेचा सुद्धा अनुभव घेऊ शकतात. आपल्याला जे असं वाटेल, श्रोत्यांच्या मला शंका येईल की अरे बापरे हे असं ब्रह्मज्ञान असं इतकं अवघड काय, मग काय नको काय त्या भानगडीत पडायला. जसा गीतेमध्ये हा विषय आलेला आहे, 6व्या अध्यायामधल्या सगळ्या ब्रह्मज्ञानाचा भगवंतांनी अर्जुनाला इतका सविस्तर विचार सांगितला आणि अर्जुनाने शंका काढलीच की आम्ही सगळी मंडळी अशी आहोत की समजा हे ब्रह्मज्ञान करण्यासाठी प्रयत्न केला आणि नाही बाबा आम्हाला जमलं आणि परत आम्ही मागं फिरलो तर आमचं काय होणार, किंवा समजा देहत्यागच झाला तर आमचं काय होणार, असा अर्जुनाला प्रश्न पडलाच. अर्जुनाने हा भगवंताला प्रश्न विचारला आणि भगवंतानी छान उत्तर दिलं की नाही, हे जे काही चांगलं कर्म केलेलं आहे, अगदी कल्याणकृत असा शब्द वापरला आहे, कल्याणाचं जे कर्म केलेलं आहे, मग ते भले आपल्या कल्याणाचं असू दे किंवा दुसऱ्याच्या कल्याणाचं असू दे, त्या कल्याणाचा विचार केलेलं जे कर्म आहे ते कर्म आपलं चांगलं फिक्स डिपॉझिट लॉकरसारखं राहतं आणि त्याचं आपल्याला पुढल्या जन्मामध्ये तसं ते कॅरी फॉरवर्ड होतं अशी खात्री भगवद्गीतेत पण भगवंतांनी दिली आहे. आज पण आपल्याला तेच नेमकं पाहायचं आहे. आपण थोडासा समास मोठा आहे म्हणून लक्षात घेऊया की श्रोत्यांची ही शंका जी आहे की नेमकं काय होतं आमचं, ती श्रोत्यांची शंका पहिल्या 16 ओव्यांमध्ये समर्थ मांडणार आहेत. म्हणजे ते स्पष्टीकरण केलं आहे त्यांनी की बा ही नेमकी शंका काय आहे, का आपल्या मनातली शंका प्रश्न थोडक्यात विचारावा असं शाळेमध्ये महाविद्यालयात मुलांना सांगितलं काय आहे ते पटकन थोडक्यात विचार. आणि इथे आपल्या लक्षात येईल की श्रोत्यांची शंका 16 ओव्यात की कळलं की नाही समर्थाला, आम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे कळलं पाहिजे. ते आपल्याला स्पष्ट सांगतात. समर्थांनी अनेक निरूपणी ते सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवयीची जाते की निरूपणाला बसतो तेव्हा अगदी छान वृत्ती आमची असते, बरं वाटतं आम्हाला, अगदी असंच असलं पाहिजे, छान नरदेह मिळाला आहे याच्याच सगळ्या आनंदात राहिलं पाहिजे, असं सगळं आम्हाला निरूपणी सद्वृत्ती. पण स्थलत्याग होता सवयीची जाते. इथून बाहेर पडलं, ग्रंथ बंद केला की पुन्हा आमचा आपला प्रपंच, पुन्हा आपलं. आणि खरं आहे हो,
30 दिवस काम केल्यावर 1 तारखेला जर का आपल्या अकाउंटमध्ये पगार जमा झाला नाही तर आपण रागवणार नाही का? मी 30 दिवस काम केलं आहे, आला तर आला चालेल नाही. आता आम्ही कामही करत नाही तरीसुद्धा आम्ही 31 तारखेला रात्री बघतो आलाय ना पेन्शन जमा. खरं तर काम केलेलं नाही आहे, कशाला बघायचं, आलं तर आलं. पण नाही, अधिकार आहे तो माझा. तेव्हा श्रोत्यांचं हे जे की आहे ते त्या वेळेला त्या घटकेला छान वाटतं. पण ते सगळं बंद केलं, तिथून बाजूला झालं की आम्हाला काही ते नाही. पुन्हा ते आपलं आमचं खाली घसरतं आणि निरूपणात काय ऐकलं आहे ते आम्ही विसरूनसुद्धा जातो. आणि समर्थ करुणाष्टकांना काय करू दे क्रिया घडेना तुझं विण रामा माझं कंठवेना. हे मला सगळं कळतं हो, पण तरी क्रियालाही तशी होत कळतं, पण तरी प्रत्यक्ष कृती काही आमच्याच्याने होत नाही. हे करतो हे चूक आहे असं वाटतं की किती आपण प्रपंचात लिप्त होतो आहे. आता आले ना सून घरात बघेल ना ती मला काय कराय. अगं लावलास का कुकर, 11 वाजले, काय करायचं आहे आपल्याला, हवं तर लावेल नाही तर झाला उशीर तर बघेल काय करायचं ते. आज सकाळी भावाचा फोन झाला, मला म्हणाला अगो काहीही मुलं लक्ष देत नाही. पण काय झालं, सकाळी आंघोळीला गेलं तर म्हणाला ते गॅस संपला. मग बाहेर आलं सांगितलं अरे बुक करा रे बाळानं. हो करतो. रात्री कुकर लावला, बायको आली हो गॅस संपला. मी म्हटलं त्याला सांग. आता मुलगा सुद्धा, मी म्हटलं आता थोडीशी एक पाऊल आणखीन पुढे जायचं, फक्त शांतपणानं सांगण्याचं काम करायचं. आता त्यांनी बुक केला की नाही हा विषय तुझा नाही आहे. बरं तसं म्हटलं तर आता 1.5-2 महिने तरी चिंता नाही ना, मग कशाला म्हटलं तू डोकं खातो स्वतःचं, शांत राहा. पुन्हा 2-3 दिवसांनी अरे तू बुक केला ना बघ. आणि म्हटलं शांतपणे, चिडून नाही विचार. किती वेळा तुम्हाला सांगायचं, कधी जबाबदारी तुम्ही घेणार. हां अरे तुम्ही आठवण करतो झाला ना, एवढं करता आलं पाहिजे आपल्याला. तर मग आपण म्हणू की काय करू दे क्रिया पालटतच नाही आमचं, कळतं आम्हाला पण आमची क्रिया पालट होत नाही. आणि संत आम्हाला क्रिया पालट म्हणजे कर्म करू नको नाही सांगत आहे, पण कर्म करताना आपण त्या व्यवहारापासून अलिप्त राहून साक्षी भावाने करतो आहे का. जे घडेल त्याला तोंड द्यायचंच आहे. बरं तो मुलाचं उत्तर असतात हो बाबा राहू दे हो जाऊ आपण आज बाहेर जेवायला, नसला गॅस तर नसला, काय मोठं बिघडतं आहे असं पण आहे. त्यामुळे आपण फार काही चिंता करायची नाही, शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. संत आपल्याला ही गोष्ट शिकवतात, व्यवहार सारखा शिकवतात आणि त्या व्यवहाराप्रमाणे वागलं तर होईल आपल्याला. समर्थांचा ना तपश्चर्याचा जो कालावधी होता, म्हणजे 12 वर्षाचे समर्थ जांभून साफळला आले, जांभून टाकळीला आले. त्या टाकळीला 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्या 12 वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये करुणाष्टकं रचली आहेत. त्या करुणाष्टकामध्ये जे काही त्यांचा विचार ते व्यक्त करतात ना, तिथे सगळीकडे आपल्याला हे दिसेल की मी घरदार माझी माणसं सोडून आलो आहे, तुझं विण रामा माझं कंठवेना, मला तुझ्याशिवाय तर कोणी नाही आहे. आणि इथे जी भोवतालची लोकं आहेत ती माझ्याकडे बघून काय बोलत आहेत, 12 वर्षाच्या मुलाकडे बघून काय म्हणणार. कल्पना करून बघा, अगदी 400 वर्षापूर्वीचा काळ असला तरी एखादा मुलगा त्या गोदावरीच्या पाण्यामध्ये 12 वर्षाचा असा पहाटे पहाटे थंडीमध्ये उभा आहे, तर ह्याला काही कुणी आईबाप आहे की नाही, काय चाललं आहे, अशीच प्रथमदर्शनी लोकांची नजर त्याच्यावर पडल्यावर विचार होणार. दुसरं असं म्हणजे गायत्री मंत्राला बसलो, जप साधं, हे काय वय आहे कायचं, काही ह्याला काही शिक्षण घ्यायचं आहे की नाही, कुणाचं ह्याच्याकडे लक्ष आहे की नाही, पळून आला की काय घरात. किती लोक त्याच्याबद्दल बोलले असतील, कितीपर्यंत. जेव्हा तो मुलगा तो योगी आहे, हा मुलगा काहीतरी वेगळा आहे, हे लोकांना कळेपर्यंतचा काळ समर्थांचा फार वैल गेला आहे. आणि त्या करुणाष्टकामध्ये त्यांनी तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो असं वर्णन केलं आहे की त्यांना असं क्षणभर असं वाटलं की काय आपण आलो आहे खरं इथे, त्या रामाच्या भरोशावर आपण इथे आलो आहे, पण जग जर आपल्याला असं म्हणत असेल तर आपल्या याचा उपयोग काय. एकीकडे म्हणाले समर्था ज्यांनी घेतला भार माझा, रामा तू माझा भार घेतला आहेस ना, तू मला इथे आणून सोडला आहेस, आणि हे काय, असे निरनिराळे विचार समर्थांच्या मनात आलेले होते. करुणाष्टकामध्ये त्यांनी सगळं त्याचं वर्णन केलं आहे. तर हे पाहिलं की असं वाटतं की आहेत ना या सगळ्या दृश्य जगाशी ते बांधलेले आहेत, म्हणून हा सगळा विचार आला. पण हे संत मुक्तपणानं साक्षीपणानं कसा विचार करतात. तेव्हा आज आपल्याला बद्ध आणि मुक्त ह्याचं दोन्हीचा विचार करायचा आहे आपल्यासाठी, की आपण असे कसे बांधले गेलेलो आहोत आणि आपण तिथेच राहायचं आहे, ते सोडायचं नाही आहे, पण मुक्तपणानं साक्षीपणानं आपण ते सगळं कसं बघू शकू हे आपल्याला समर्थ या समासामध्ये सांगणार आहे.
म्हणजे बराचसा सगळा आपल्यासाठीचा हा समास आहे असं लक्षात येईल आपल्याला. म्हणून श्रोत्यांची शंका खूप 16 ओव्यामध्ये समर्थांनी मांडली आहे की आपली शंकाच आधी नीटपणाने समर्थांना कळू दे, म्हणजे समर्थ आपल्याला उत्तर देतील. आणि समर्थांनी मात्र अगदी थोडक्या शब्दामध्ये की एकदा ब्रह्माशी त्या तदाकार झालं की ते मुक्त, बाकी उरलेले सगळे बद्ध असं सांगून टाकलं. तुम्ही काही पण त्याचं श्रोत्यांच्या मनात येऊ दे की जे कोणी त्या ब्रह्माशी तदाकार झालेले आहेत, ज्यांना ब्रह्म कळलेलं आहे, तुमच्या माझ्यातलं जे काही कॉमन फॅक्टर आहे तो ज्याला कळलेला आहे तो बद्ध नाही आहे, तो पूर्णपणानं मुक्त आहे, उरलेले सगळे बद्ध आहेत असं समर्थांनी सांगून टाकलं. आता हे एकाच ओवीत सांगितलं, 16 ओव्यात प्रश्न आणि उत्तर एका वाक्यात. पुन्हा श्रोता हा जरा गांगरला, म्हणाला हे काही बरोबर नाही. मग श्रोत्यांनी पुन्हा एकदा त्याच्या मनातला प्रश्न विचारला की आम्ही असं ऐकलं आहे की शुक वामदेव फक्त मुक्त, बाकी सगळे बद्ध. म्हणजे मग काय हे सगळे संत किंवा एवढी मोठी मोठी माणसं ज्याचे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवणार आहोत, हे सगळे बद्ध, ज्यांनी ज्यांनी प्रपंच केला ते सगळे बद्धच ना, शुक वामदेव सोडून देऊया आपण. मग पुन्हा समर्थांनी सांगितलं की असं नाही, शुक वामदेव एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे, मग आणखीन कोण कोण आहेत त्याची मोठी यादी समर्थांनी आपल्याला दिली. आणि मग वेदांनी पण हे सांगितलेलं आहे. आणि मग हळूहळू त्याच्या श्रोत्यांच्या मनातल्या सगळ्या शंका समर्थांनी दूर केल्या. आपण ते सगळं पाहणार आहोत. आत्ता जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो धीरे धीरे बदलतो, एकदम नाही होत. एवढे का समाज सांगायला लागले, 200 समाज सांगायला लागले, तेव्हा सुद्धा समर्थ आपल्याला म्हणाले की मी एवढा ग्रंथ सांगितला पण मला वाटतं तुम्हाला अजून कळला नाही, म्हणून पुन्हा आत्माराम सांगितला की बहुधा मी काय सांगितलं तुम्हाला काही कळलेलं दिसत नाही आहे. तर मग आत्मारामाचे पण 5 समाज सांगितले. तर आता हे स्वाभाविकच असं होणार. एका अर्थाने हा सर्वोत्कृष्ट प्रश्न असं समर्थांच्या या प्रश्नाला म्हटलं आहे. हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. संबंध दासबोध ग्रंथ हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. फक्त याच्यामध्ये एकच शिष्य आणि उत्तर देणारे एकच गुरु असं नाही, तर गुरु एकच आहेत समर्थ, परंतु प्रश्न मात्र अनेक शिष्यांच्या मनात येऊ शकणारे आहेत. शिष्यांची नावं नाही दिलेली, कोणी प्रश्न विचारला हे नाही दिलेलं, परंतु समर्थ असे शिक्षक होते आणि एवढं मोठं देशपर्यटन केलं होतं की श्रोत्यांच्या मनात काय प्रश्न येऊ शकतात असा विचार करून त्यांनीच प्रश्न निर्माण केले आणि त्यांनीच त्याची उत्तरं दिलेली आहेत. या अर्थाने पाहिलं तर हा अगदी सर्वोत्कृष्ट प्रश्न आहे. मठमंदिरामध्ये सत्संग करायला आम्ही जातो, अगदी छान आम्ही ब्रह्मनिरूपण ऐकतो, इतकं सगळं छान श्रवण केलं, पण घरी आलं की पुन्हा आले संसार संसार. हे सगळं आहे, याच्यात काय अर्थ आहे? हे करणं काही बरोबर आहे का? म्हणजे एक तर संसार करावा, नाही तर मग मठमंदिरात जावं. हे दोन्हीला काय अर्थ आहे? तिकडे पण जायचं, ते पण वाचायचं, ते पण ऐकायचं, आणि घरी आलं की आपलं प्रपंचात गुंतलेलं, हे काही खरं नाही. त्यामुळे ध्यानामध्ये बसलं की ब्रह्मस्वरूप अगदी तो अनुभव येतो, छान वाटतं, आनंद वाटतो, आणि वा छान ध्यान लागलं अशा अनुभवाने आपण प्रसन्न होतो, सगळं बरोबर आहे. परंतु ध्यान संपलं की लगेच देहबुद्धी येते. मी गमतीला सांगते, म्हणजे मेलबर्नच्या वर्गामध्ये सगळ्यात तरुण मुली आहेत, सगळ्या वेल एज्युकेटेड, आपल्या इथून तिकडे गेलेल्या, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा सगळा वयोगट आणि त्यांची रहनसहन सगळी वेगळी आहे. तर मग आपलं हे झालं, प्रवचन झालं की त्या मला सुरुवातीला विचारायच्या, मावशी झालं ना हो प्रवचन सगळं? मग मी म्हणायचं हो झालं. नाही म्हणजे तुमची साडी खूप छान आहे, पण आधी कसं म्हणायचं? तर इतकं म्हणजे आम्ही प्रपंचामध्ये किंवा आमच्या या व्यावहारिक गोष्टीमध्ये इतके अडकलेलो असतो की निरूपणाच्या वेळीसुद्धा त्या निरूपणाच्या ऐवजी आमच्या भलत्या गोष्टी विचार येतच असतात. ध्यानाला जरी बसलो तरी ते ध्यान ज्या भगवंताचं, ज्या ओंकाराचं आम्ही करतो आहोत, त्या ओंकाराला सांगावं लागतं की ओंकाराची प्रतिमा डोळ्यासमोर आणा. मग ओंकाराची प्रतिमा डोळ्यासमोर आणा म्हटलं तरी ती काही लगेच येते असं नाही. ती येईपर्यंतचा विचार केला तर असं वाटतं की आज काही जमलंच नाही बाबा. मग एखाद दिवशी आपल्याला जमतं असं वाटतं, आणि पुन्हा त्या ध्यानातून बाहेर आलं की पुन्हा आपल्या ह्या रहाटगाडग्यामध्ये प्रपंचाच्या आम्ही अडकतो. हा मोठा प्रश्न सांगतात समर्थ. त्याला म्हणतात, एक लक्षात घ्या की जो मुक्त असतो, लक्षात ठेवायचं वाक्य, जो मुक्त असतो तो निष्क्रिय असतो असं मानू नका. पहिली समर्थाने आपल्याला गोष्ट सांगितली ही की तुम्हाला मी जे काही मुक्त म्हणून सांगतो आहे, ह्या मुक्ताला निष्क्रिय मानू नका. मुक्त झाला म्हणजे त्यांनी काहीच नाही का करायचं? केवढं संतांनी कार्य केलं आहे. मी मग सुरुवात करताना असं म्हटलं की सावरकर मुक्त होते. आता ह्या वाक्याला काय अर्थ नाही, सावरकर बद्ध होते, तुरुंगात बद्ध होते, एवढी मोठी शिक्षा त्यांना झाली होती.
आणि असं असताना सावरकरांच्या बाबतीत आपण असं जेव्हा म्हणतो की ते मुक्त होतं, याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा असतो की ते मुक्त असून निष्क्रिय नाही आहे, ते सारखे त्यांचं कर्म करताय. संत मंडळी तुमच्या आमच्यासाठी का होईना कर्म करताना आपल्याला दिसत आहेत, लेखन करताना आपल्याला दिसत आहेत, केवढे केवढे ग्रंथ आपल्यासाठी त्यांनी लिहिले आहेत. त्यामुळे मुक्त असणं म्हणजे निष्क्रिय असणं नाही. मग मुक्त असणं म्हणजे काय? तर एकदा ब्रह्म समजलं की मग श्रोता असं म्हणतो की मग आता असं तरी निदान असायला पाहिजे की एकदा ब्रह्म समजलं ना, मग हे प्रापंचिक कामं तरी राहायला नको, मग त्याच्यातून तरी आम्हाला सुटका द्या ना, की ही इकडली काही चिंताच नको राहायला. पण माणूस तसा नाही आहे, त्या तिकडल्या चिंता देवाने नसतातच ठेवलेल्या, त्या आम्हीच आमच्या उकरून उकरून काढत असतो आणि त्या असतात. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की एकदा ब्रह्म समजलं की देहाला प्रापंचिक कर्म करावंच लागत नाही. असं वाटत असेल तर तसं नाही आहे, ते करावंच लागणार आहे. तिथे निष्क्रियता आणून चालणारच नाही, ते करावंच लागणार आहे. जो मुक्त होतो तो निष्क्रिय होतो असं जर आपल्याला वाटलं तर अत्यंत चुकीचं आहे. त्यावेळी पहिली गोष्ट अशी अगदी पक्की लक्षात घ्यायची की ज्याला आपण मुक्त म्हणतो आहे तो निष्क्रिय नाही आहे, तो चांगलं कर्म करतो आहे, एवढं मात्र नक्की. एवढा हे लक्षात. नाथ म्हणतात ताटस्थता नाम समाधी, तटस्थ राहणं म्हणजे समाधी, अशी जर कोणी व्याख्या केली असेल तर ही मूर्खाची परमावधी. तर हा मूर्खपणा आहे, आणखी ह्याच्यापेक्षा आणखी मूर्खपणाच नाही आहे की तटस्थ राहणं म्हणजे समाधी, असं नाही आहे. दिसतं आहे आपल्याला ध्यान करताना पण सगळीकडे लक्ष आहे, अशाला काही तटस्थता म्हणता येणार नाही. म्हणून तटस्थता वेगळी आहे, पण तो तटस्थता असणं म्हणजे मुक्त असणं असं वाटायचं काही कारण नाही आहे. कबीराचं असं म्हटलं जातं की कबीर कपडे विणायचा, कपडे विकायचा, हे सगळं तो करत होता, पण तरी तो मुक्तच होता. व्यवहारात म्हटलं तर करत होता. मग अशी म्हटलं तसं की माधवनाथांबद्दल सांगतात दुकानात असायचे, किती शिष्यमंडळी त्यांची दुकानात यायची, त्यांच्याशी गप्पा मारायची, व्यवसाय होता त्यांचा, पण तरी देखील ते मुक्तच होते. त्यामुळे क्रियाकर्म करणारे पण मुक्त, अशांचा विचार आपल्याला करायचा आहे. मग अशी जनकराजाचं उदाहरण मी आपल्याला दिलं. दुसरं असं की जो मुक्त असतो तो असा काष्टवत पडून असतो, शब्द असा वापरला काष्टवत, एखादा लाकूड पडावं ना तसा नुसता तो पडून असतो असं नसतं. उलट तुमच्या आमच्या सामान्यांपेक्षा तो अधिक कार्यरत असतो. भगवंत त्याच्याकडून आणखीन कार्य करवून घेत असतो. त्यामुळे तो असा काष्टवत पडलेला नसतो. चालते बोलते संत जे असतात ना ते खरं म्हणजे मुक्त अशाच ह्याच्यात असतात. त्यांना आपण व्यवहार त्यांचे होतात, ते देहाकडून त्यांचे व्यवहार आपोआप होतात. समर्थ आपल्याला अनेकदा सांगतात की प्रपंच होतो, परमार्थ करावा लागतो. ते सोप्या शब्दात सांगितलं आहे, तो होतोच आपोआप. योग्य वयामध्ये लग्न होतं, मुलंबाळं होतात, सगळं होतं. 3 खोल्याच्या घरातून 4 खोल्यात जातो, 5 खोल्यात जातो, काही त्याच्यासाठी आपोआप गोष्ट घडतात. परमार्थ मात्र करावा लागतो, तो आपोआप होत नाही. अशा अर्थाने हे पाहिला. त्याच्यासाठी लक्षात एवढंच ठेवायचं की आपल्याला काय होतं की कुठे नेमकं होतं तर मीपणा जिथे संपतो तिथे मुक्तीचा अनुभव येतो. मुक्त म्हणजे काय? जिथे अहमपणा संपलेला आहे, मी काहीतरी करतो आहे, माझ्यामुळे झाला आहे, मी नसतं तर नसतं झालं, असा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण बद्ध आहोत. पण ठीक आहे, ही ईश्वराच्या इच्छेनं सगळं घडतं आहे असं मानून मला त्यांनी नेमलं असेल त्या कामासाठी, म्हणून माझ्याकरवी झालं असेल असा विचार करून त्यातला मी बाजूला झाला तर तो मुक्तच आहे. संत ते करतात. आत्ताच मी आलेल्या बाईंशी बोलत होते की मला कधी कधी वाटतं की आज एखाद्या माणसाने समजा पुस्तक लिहिलं, मला पुष्कळ मैत्रिणी मला म्हणतात मीरा ते 18 अध्याय ज्ञानेश्वरी तू सांगितलीस, तुझ्या 18 डायऱ्या तयार आहेत ना, पुस्तक लिही. म्हटलं उरलेले दिवस दारोदार ती पुस्तकं संपवायला मला जायला लागेल, हवे कशाला बालगड काय नको. कारण तिथे ते काय होतं की आपण पैसे गुंतवले आहेत, मग ती पुस्तकं संपली पाहिजेत. बरं, आपली पुस्तकं ज्ञानेश्वरांच्यावरती एवढ्या लोकांनी मोठ्या लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, त्या पुस्तकांचा विचारसुद्धा आता लोक म्हणतात तर त्या पुस्तकांचं काय करायचं, तर भरीसभर आम्ही कशाला लिहायचं, काय लोक म्हणतात आपल्याला. ज्ञानेश्वर केले होते का कुठे ज्ञानेश्वरी संपवायला? त्याला कुठल्या महाविद्यालयाने काही दिली होती का डिग्री, डॉक्टरेट? काय नव्हतं. त्यामुळे ती संत मंडळी जी आहेत ना ती मुक्त आहेत. आम्ही बद्ध कसं आहे तर आमच्या ह्या कर्मामुळे आम्ही असे बद्ध राहतो. चांगलंच कर्म असेल ते चांगल्या कर्मामुळेच आम्ही बद्ध राहतो आहे. तर तसं व्हायला नको म्हणून ते आपल्याला सांगतात की जिथे मीपणा राहिला, मी लिहिलं, मी केलं, माझ्यामुळे झालं, तो मी बाजूला केल्याशिवाय मुक्त म्हणता येणार नाही. तो मी आहे तोपर्यंत आपण बद्ध आहोत.
हे भान ठेवलं. एकदा मीपणा संपला की विषय संपला. दुसरं असं की बद्ध आणि मुक्त हे जे द्वैत आहे, हे आपण मागच्या समासामध्ये अभ्यास करताना त्याचा विचार केला आहे. हे द्वैत आपलं मन निर्माण करतं. हे खरं काही नाहीच आहे. बद्ध आणि मुक्त असं काही मानायचं कारण नाही आहे. मनाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. आपण सहज एखाद्या अगो कालच मला यायचं होतं गं चतुर्थीला इकडे, पण माझ्या घरातनं 90 वर्षाचे सासरे आहेत गं, नाही मला जमत. हे स्वतः ठीक आहे ना, त्या सासऱ्यांची सेवा करणं हे अथर्वशीर्ष म्हणण्यासारखंच आहे. असं मानलं की मुक्त. आपण असं मानतो की अरे हे सगळं करावं लागतं आहे म्हणून मला त्या कार्यक्रमात जाता येत नाही, मग बद्ध. मग आम्ही मानलं गेलो की मला हे करावं लागतं आहे आणि ते करायला मिळत नाही आहे. हे मानायचंच कारण नाही आहे. गोंदवलेकर महाराजांकडे एक माऊली गेल्या होत्या आणि म्हणाल्या, अहो मला खूप इच्छा असते हो सकाळी काकड आरतीला इथे यावं, पण नाहीच जमत मला. तर का हो? अहो लहान नातू आहे ना घरामध्ये, म्हणून त्यालाच कृष्ण समजा, त्यालाच अंघोळ घाला, म्हणजे भगवंताला काकड आरती केल्यासारखंच आहे. तर आपण करत असलेल्या कर्मामध्येच आपलं ठरतं की आपण बद्ध आहोत का मुक्त. या 2 मनाच्या कल्पना आहेत. मनाने ठरवलं की आम्ही ते सेवा करणं आणि करावी लागणं याच्यातच दोन्ही आलं. मला जर घरातल्या वृद्ध माणसांची आणि घरातल्या लहान मुलांचं करायचं आहे तर ते आपल्याला ओझं वाटायचं कारण नाही. तीच ईश्वराची आपली सेवा आहे असं मानून केलं की आपण मुक्त. आणि ते मला करावं लागतं आहे, मग मला काहीच करता येत नाही, मग आपण बद्ध. किती साध्या गोष्टींमध्ये आपल्याला मुक्त आणि बद्ध कळत आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात ही सगळी कल्पना आहे. गेल्या वेळेला आपण कल्पना शब्द पाहिला आहे की ह्या सगळ्या कल्पनेचा खेळ असतो. दिवा स्वप्न हे सगळं, त्याला काही अर्थ नसतो. आपण मनानेच ठरवायचं की मुक्त म्हणजे काय आणि बद्ध म्हणजे काय. आपण सारे ब्रह्मस्वरूपच आहोत. त्या आतल्या ईश्वराला कळलं की आपल्याला सगळं ब्रह्म कळलेलंच आहे, पण ब्रह्मस्वरूपच आपण आहोत. मुळातच असं काही नाही आहे की मुक्त म्हणजे काय किंवा ब्रह्म म्हणजे काय. आपणच ठरवायचं, मनाने ठरवायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण म्हटलं तर मुक्तच आहोत सगळीकडं. खरा जो मुक्त आहे त्याला मी मुक्त आहे असं म्हणायची पण आवश्यकता नाही. मला ब्रह्म कळलं आहे असं जसं म्हणता येत नाही, तसं मी मुक्त आहे असं पण म्हणण्याची आवश्यकता आहे. त्याच्या कृतीतून, त्याच्या वागण्या बोलण्यातून आपोआप कळतं आणि तो ह्याच्यात कळतो. जसं म्हणतात ना की जंगलामधला जो सिंह असतो त्याला काय माहिती असतं का की मी राजा आहे. आपण ठरवतो की तो राजा आहे. तसं जो मुक्त आहे त्या मुक्ताला काही पत्ता नसतो. आपल्याला कळतो की अरे हां याचं जे सगळं संत आहे ना हे खऱ्या अर्थानं मुक्त आहे. त्या संतांना त्याचं काहीच नसतं, ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. अशा पद्धतीचा विचार समर्थ आपल्याला ह्या आपली शंका जी व्यक्त केलेली आहे त्या शंकेचं उत्तर देताना आपल्याला सांगतात. आता सद्गुरू काय किंवा सत्संगाकडून आपण जे काही श्रवण करतो किंवा आपल्याला या सगळ्याची काही ओढ लागते, आपल्याला कुठेतरी भेटतं आणि म्हणतं हो का असं चाललं आहे का, मग आम्ही पण येतो हो दासबोधाला. आणि म्हणून मग आपण कुठेतरी मनामध्ये या अशाबद्दलच्या गोष्टीची ओढ असते आणि त्या ओढीला आपल्याला हे मिळतं. परंतु असं जरी असलं तरी लगेच काही हा मार्ग मिळाला म्हणून प्रपंचातलं प्रेम सुटतं आहे किंवा संपतं आहे असं काही घडत नाही. त्यामुळे आपल्याला प्रपंच, परमार्थ, बद्ध, मुक्त या सगळ्या गोष्टी त्या वेळेला त्या पद्धतीने स्वीकारायच्याच असतात. कुठे काही त्याच्यामध्ये अमुक एक सोडलं की हे धरायचं आहे असं काही नाही. दोन्ही सायमल्टेनियसलीच आपल्याला करायचं असतं. फक्त हे लक्षात घ्यायचं की हे बद्धावस्था किंवा मुक्तावस्था ही जी की जीवाची अवस्था आहे ह्या सगळ्या अनुभवायच्या असतात. ह्या अशा नाही आहेत की आता ही बद्धावस्था संपली आता ही ब्रह्माची अवस्था सुरू झाली किंवा मुक्तावस्था सुरू झाली असं नाही आहे. किंवा दिवसभरामधल्या 24 तासामध्ये जसं असतं ना की मनाच्या श्लोकामध्ये प्रभाते मनी रामचिंतित जावा. एकदा सकाळी आपलं देवाला नमस्कार केला, त्याचं स्मरण केलं, आता उरलेले 23 तास मी काही करायला मोकळी असं नसतं. तर जीवनाच्या प्रभाती आपल्याला हे सगळं करायचं असतं. पण म्हणजे मग ही वेळ संपली की आता बद्ध पण संपला, आता मुक्त पण सुरू झालं असं नाही करता येत. नाही दिवसाच्या घडी करता येत, नाही वर्षाघडी करता येत, नाही आपल्या आयुष्याचा जर विचार केला तर बरं ठीक आहे 58 वर्षापर्यंत मी अगदी प्रापंचिक, 58 नंतर मी तुमची नाही असं पण नाही करता येत. प्रपंच सोडता येत नाही आहे, करावंच लागतं आहे. अशा अर्थाने विचार केला तर ही अवस्था जी आहे ही अवस्था आपल्याला दोन्ही सायमल्टेनियसली करावे लागतात. मग आपल्या लक्षात येतं की अरे बद्धावस्था नाहीच आहे, आपण सगळेजण ठरवलं तर मुक्तावस्थेतच आहोत. खरं ईश्वर रूपच आपण आहोत, ब्रह्मरूपच आपण आहोत असं आपल्या लक्षात येईल आणि मग ह्या मुक्तावस्थेचा खरा आनंद आपल्याला घेता येईल. पण होतं असं की
देहबुद्धीमध्ये आपण असतो, प्रपंचामध्ये गुंतलेला असतो, बद्ध असतो. स्वस्वरूपाचं म्हटलं तरी तसा स्पर्श नसतो आणि त्यामुळे मग जे दृश्य जग आहे ते आपल्याला सत्य वाटतं, जे दिसतं आहे त्याच्यात आपलं मन रमतं आणि मग स्वाभाविकच किती जरी म्हटलं तरी तो अहमपणा संपत नाही. छानपैकी जेवणाची डिश समोर आहे आणि आवडलेला पदार्थ ती घरातली गृहिणी सांगतच नाही आहे की आईने केला आहे, की जीव असा होतो म्हणजे हे मी केलं आहे असं सांगावंसंच वाटतं. तर नाही अजून जात आपलं. आता खरं काहीच नाही, संपला विषय, केला आहे, छानपैकी आवडीनं लोक खात आहेत, आवडला म्हणत आहेत, त्याच्यात आनंद पाहिजे. अजून ती घरातली सांगतच नाही बाई की हिनी आणलं आहे, त्याला काय करावं. ह्या अशा छोट्या 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 गोष्टींमध्ये मी जो आहे ना तो आपला संपत नाही आणि जोपर्यंत मी संपत नाही तोपर्यंत बद्धावस्था आपली जात नाही असं लक्षात येईल. समर्थाने पायी लावून या दोरा कीटक जायचा असं आपल्याला म्हटलं आहे की त्या कीटकाला दोरा बांधतात आणि तो दोरा असा खालीवर करून तो सारखा वरती खालती फेऱ्या मारतो. तसं पण आपलं होतं बद्धमुक्त निरूपणी ते सद्वृत्ती होते असं म्हणे आपलं होतं की आपण पायाला दोरा बांधलेल्या कीटकासारख्या होत. उपमा पण अशी देतात की आपल्याला वाटतं की खरंच होतं आपला जो सैर भैर इकडे पण धावतो आहे कुठे काही आता त्याला काही इलाज नाही. क्षणभरसुद्धा आपलं मन स्वस्थ राहत नाही. ही तर आपली तक्रार आहेच, आपली पण आहे, अर्जुनाची पण आहे. त्यामुळे कोणत्या पद्धतीनं आपण स्थिर व्हावं, कोणत्या पद्धतीनं आपण जीवन जगावं, मन जे काही आपल्याला कायमचं काही ब्रह्मकार ठेवू शकत नाही, त्यामुळे त्या मनाला कसं स्थिर करावं हे स्वाभाविकच मनात येतं आणि ते स्थिर करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्याशा वाटतात. ज्याला ह्या थोडासा तरी मुक्तीचा किंवा संतांच्या चरित्राचा, संत वाङ्मयाचा थोडा स्पर्श झालेला आहे, त्याला असं वाटतं की काय आहे हे जरा बघू तरी या. भले आपल्याला या जन्मात सगळं जमेल अशातला काही भाग नाही आहे, पण तरीसुद्धा काहीतरी आहे, तर मग आपण ते काय आहे ते विचारूया. म्हणून श्रोत्यांचा हा पुढला प्रश्न तोच आहे की मग जर का असं आहे तर हे मन ब्रह्माकार होऊन राहण्यासाठी नेमकं काय करावं असा श्रोत्यांचा प्रश्न मिळतं. आणि ब्रह्माशी तदाकार झाल्यावर ज्यांनी कोणी देह ठेवलेला आहे ते सगळे जे मुक्त झालेले आहेत त्याची यादी समर्थाने आपल्याला दिली आहे. पण ते श्रोता धरून बसला आहे की बहुतेक शुक आणि वामदेवच, बाकी काय कोणी ब्रह्माकार झालेले दिसत नाही, कारण तसं वर्णन वेदांमध्ये दिलं आहे. त्यामुळे असं आहे का समर्थच आहे, समर्थ व्यावहारिक उदाहरणं देतात आणि आपण सुद्धा त्याच्यात कितीतरी भर घालू शकतो. आपण म्हणतो ना अमका 1760 वेळा तुला सांगितलं. काय 1760 वेळा म्हणजे? तर ते काही नसतं, हे कोणी मोजत नाही आहे. किंवा 56 वेळा तुला सांगितलं, 56 बघितलं तुझ्यासारखे, तर 56 काय आहे, 1760 काय आहे? अमुक एक माणूस 4 पैसे बाळगून आहे म्हणजे काय 4 पैसे का? तर ही एक बोली भाषा असते. शुक वामदेवा फक्त मुक्त झाले, शुक वामदेव मुक्त झाले, फक्त शुक वामदेव मुक्त झाले नाही, त्यांनी मोठी यादी दिली आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मद आल्व्यान रुक्मांग गदार्जुन वशिष्ठ बिभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतां स्मरामी. मोठी यादी समर्थांनी लिहून टाकलेली आहे आणि ते म्हणतात की ही सगळी मंडळी मुक्त आहे. आता म्हटलं तर मुक्त आहेत, पण या सगळ्यांनी केलेलं कर्तृत्व माहिती आहे आपल्याला. प्रत्यक्ष शुकदेवांना सुद्धा परीक्षिताला भागवत सांगावं लागलं ना, म्हणजे भागवत सांगण्यासाठी त्यांना आपलं ते मुक्त जर होतं तर त्यांना कशाला हे काम करायचं होतं. तर तसं नाही आहे. मुक्त जरी असले तरी मुक्त माणसाला सुद्धा काष्टवत पडून राहता येत नाही, त्यांनासुद्धा करावं लागतं. आपण कितीतरी उदाहरणं समर्थांनी उदाहरणं वेगळी दिली आहे की द्रोणागिरी पर्वत उचलून आणला हनुमंतानी. मग आपल्याला आपला घरातला नातू विचारतो असं शक्य आहे? ठीक आहे तो आहे बलवान, पण काय पर्वत का उचलणार आहे? मग आपल्याला सांगावं लागतं की अरे पर्वत उचलला नाही, त्याला औषधी वनस्पती माहिती होतं, तेवढ्या वनस्पती त्यांनी उपटून आणल्या आहेत. आता वर्णन असं करतो की संबंध द्रोणागिरी उचलून आणला, बरोबर आहे. आपलं जे दैवत असतं त्या दैवताचं मोठेपण सांगावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणून वर्णन केलेलं आहे की संबंध डोंगर त्यांनी तो पर्वतच उचलून आणला द्रोणागिरी. पण आपल्याला सांगता येतं आणि त्याला उदाहरणंही देता येतात की आपण असं की हजारो वर्ष झाली, तर हजारो वर्ष म्हणजे काय, हजारो वर्षापूर्वीपासून बघत आलो आपण, बोलता असं बोलतात तर तू आहेस का 1000 वर्षाचा, बघ मी काय बघत आलो आहे. तर ही बोलायची पद्धत आहे. ते समर्थ आपल्याला जाता जाता सांगतात की आपण जसं बोलतो तसं काही धरायचं नसतं. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचा. आपण व्यवहारात असं म्हणतो, एखादा माणूस प्रवास करताना खूप सामान त्याच्याबरोबर, का सगळं घर आणलं का काय, आता का तो घर काय आणणार आहे. पण होतं असं प्रवासामध्ये एखाद्या माणसाला खूप सामान घेऊन जायची आवड असते आणि चिक्कार त्याच्या सामान असतं. मग आपण त्याला असंच म्हणतो ना
तर त्याचा अर्थ की तसा नसतो. तर व्यवहारात ह्या ज्या सगळ्या बोलण्याच्या पद्धती आहेत, त्या बोलण्याच्या पद्धती समर्थ आठवण करून देत आहेत की तुम्ही ज्याला मुक्त म्हणताय त्या मुक्तबद्दल असं मानायचं काही कारण नाही. शाळा बुडाली असं आपण म्हणतो. तर शाळा बुडाली म्हणजे काय, आपण आज माझी शाळा बुडली. शाळा कशी बुडली? शाळा ही इमारत आहे, ती बुडेल कशी? केवढं मोठं पाणी लागेल इमारत बुडायला? एवढं नाही आहे. मी गेलो नाही म्हणून शाळा बुडाली, मी गेलो नाही असं त्याचा अर्थ आहे. तसं म्हणाले आहे. तद्वतच याचा विचार करायचा. शुकवामध्ये मुक्त झाले याचा अर्थ फक्त शुकवामध्ये मुक्त झाले नाहीत, त्याच्यासारखे अनेक संत, अनेक ऋषीमुनी, समर्थांची ओवी आहे, बहु ऋषी बहु मुनी सिद्ध योगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात. अशी असंख्य मंडळी मुक्त झालेली आहेत, कर्म करूनसुद्धा मुक्त झालेली आहेत, अशी रचना दिली आहे. काय होतं, जाता जाता जर असं लाईट गोष्टी सांगितल्या तर मग समर्थांना पण असं वाटलं की श्रोत्यांच्या प्रश्नाचं उत्तर चटकन त्यांना समजेल, म्हणून जाता जाता अशी उदाहरणं समर्थांनी आपल्याला दिली. आपण पण त्याच्यात थोडी भर घातली. अनेक जण मुक्त झाले. आणि मग पुन्हा समर्थ वेदांच्या सामर्थ्याकडे आले की वेदांचं सामर्थ्य अफाट आहे. महापुण्याच्या वेदांचा जर अभ्यास केला तर महापुण्याची राश आपल्याला मिळते. आता आपण काही वेदांचा अभ्यास करणार नाही कारण आपली कुवत नाही तेवढी. मग आपण लगेच म्हणतो, समर्थांनी राजभराच्या सुरुवातीला सांगितलं आहे की मी वेदांच्या उपनिषदांच्या अभ्यासानेच हा ग्रंथ लिहिला आहे. मग कशाला त्यातलं सार काढूनच त्यांनी आमच्यासमोर ठेवलं आहे, तर कशाला मग मूळ अभ्यासाला जायचं? त्या आपण काही त्या वेदांच्या भानगडीत पडत नाही. पण वेदांचं सामर्थ्य अफाट आहे. तसं ते आपल्याला सांगतात की नुसतं श्रवण जरी केलं, वेदांचं नुसतं श्रवण जरी केलं, प्रत्यक्ष अभ्यास करायला नको, नुसतं ऐकलं तरी माणूस पवित्र होऊन जातो. इतकं कशाला? एखादा श्लोक, संबंध वेद राहू देत, सगळे 4 वेद नाही अभ्यास नाही, त्या 4 वेदांमधला एखादा श्लोक जरी कानावर आला तरी आपले सगळे दोष नाहीसे होतात. निरनिराळ्या मंडळींनी किती किती उदाहरणं आपल्याला ह्याच्यासाठी दिली आहेत. एक गीतेच्या 18व्या श्लोकावरच्या एका ह्याच्यात दिलं आहे त्यांनी निरूपणामध्ये की एका माणसाने खिशामध्ये, म्हणजे कुठेतरी पूर्वी वाड्याच्या दुकानामध्ये ना कागदामध्ये वस्तू मिळत असत, आता आपल्याकडे प्लास्टिकमध्ये हे सगळं मिळतं, पण पूर्वी कागदाच्याच ह्याच्यात मिळाल. तर काहीतरी वस्तू आणली, ती कागदाच्या तुकड्यात राहिली, ते खिशात ठेवली होती. आणि मग खूप वेळाने त्यांनी पाहिलं तर ते गीतेचं पुस्तक होतं. तर तोपर्यंत जोपर्यंत तो गीतेचा कपटा खिशामध्ये होता तोपर्यंत म्हणाला मला कशाची भीतीच नाही. रात्री 12 वाजता मी घरी आलो, मला भीतीच नाही वाटली. आणि मला लक्षात आलं की हां, ते एवढंसं पान जवळ होतं. तर इतका ह्याचा महिमा आहे की हे सगळं नुसतं ऐकलं, नुसतं त्याच्या सानिध्यात राहिलो. म्हणून मी नेहमी सांगत असते की आपल्या टिपॉयवरती अशी पुस्तकं नुसती पडू देत, नुसती राहू देत, भले नको उघडायला. घरातल्या सगळ्या मंडळींनी काही नाचबोध दिसल्या म्हणजे उघडलाच पाहिजे असं काही आग्रह नाही करायचा, नुसतं राहू दे. बघितलं तरी त्याचा परिणाम चांगला होतो. माझी एक मैत्रीण आहे, तिचा मुलगा हॉस्टेलला राहायचा आणि कधीतरी शनिवार रविवार यायचा आणि ही लायब्ररीमध्ये एक पुस्तक आणि एक मासिक असं मिळायचं त्या काळामध्ये, आणि म्हणून ती घेऊन यायचे. आणि मग मुलगा शनिवार येईल त्यावेळेला बेडरूममध्ये गादीखाली ते मासिक ठेवायचे, कारण मासिकावर काही चित्र चांगली नसायचे. तो उगाच हा घरामध्ये आला तर कशाला. आणि मग एक दिवस गप्पा मारता मारता तो मुलगा आईला म्हणाला, आई आता ही आणणं बंद कर. तुला काय वाटतं का? मला माहिती नाही आहे का माझ्यापासून लपवून काय उपयोग. मुद्दा असा आहे की कोणतं चित्र पाहिलं की कोणत्या भावना जागरूक होतात हे आपल्याला सहज कळतं ना. मग समजा कृष्णार्जुनाचा फोटो दिसणारं गीतेचं पुस्तक आपल्या टिपावर असलं तर काय जागरूक होईल? समर्थांसारखा रामाचा फोटो पुस्तकावर असणारं पुस्तक समोर दिसलं तर आपल्या भावना कुठल्या जागृत होतील? यासाठी पुस्तकं राहून देत, पडू देत, टिपावर घरात सहज दिसतील असे. कुठेतरी त्यांना हाताळू दे, उचलून ठेवू दे. आजी तुझी काय गं इथे पसारा म्हणू दे, काही रागवून घ्यायचं नाही, काही लक्ष द्यायचं नाही, ते समोर राहू दे, हाताळू दे. अशा प्रकारचा विचार करायचा, कारण ह्याचं सामर्थ्य अफाट आहे. नुसत्या स्मरणाने, नुसत्या श्रवणाने याचा आपण पूर्वीचं बघा, आपल्या आधीच्या 2 पिढ्यांचे लोक जे काही त्यांचं सकाळी असतं ते मोठ्याने म्हणायचे. आपल्या आठवून बघा, आजोबा पूजा करायचे तर मला पण आठवत आहे माझे वडील सगळा रुद्र रोज म्हणायचे. आम्ही चेष्टा करायचो चमे 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 म्हणताना, तो भाग वेगळा. परंतु ते कानावर पडलं होतं, ते जेव्हा त्याचं महत्त्व कळलं तेव्हा ते लक्षात आलं की अरे हे आपण पाठ करायला पाहिजे. त्यामुळे कदाचित आत्ता आपण सांगायच्या भरीत पडायचं नाही, त्याचं महत्त्व कोणाला कळायचं नाही. जेव्हा केव्हा कळेल तेव्हा त्याला वाटलं की अरे हे आपण ऐकलं होतं. मला अगदी आठवतं आमची आजी सगळं व्यंकटेश स्तोत्र म्हणायची, तांब्या खांद्यावर घ्यायला की तिचं सुरुवात व्हायची. तर आम्हाला आपोआपच ते पाठ झालं होतं. हे आम्हाला कळलं पुष्कळ 40व्या वर्षी की अरे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र येत आहे, कधीच हातात पुस्तक घेतलं नाही आपण.
मग कसं काय आपल्याला येत आहे? तर आजी लहानपणी म्हणायचे. तसं आता आपल्याला मुद्दाम करायला हवं आहे. पूर्वीच्या लोकांनी करून ठेवल्याचा फायदा आपल्याला जर कळला आहे तर आपण आता ते केलं पाहिजे. कारण ह्या सगळ्याचं सामर्थ्य अफाट आहे. त्या शब्दात सामर्थ्य आहे, त्या अक्षरात सामर्थ्य आहे, त्या श्लोकात सामर्थ्य आहे. तर तसं तसं सहज जे आपल्याला जमणार आहे ते आपण सहज पण मुद्दाम करायला हवं आहे. कारण ते असं सहज जरी असलं तरी त्याचं मोल त्यांना माहिती नाही आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. हा विचार पण आपल्याला या समर्थांच्या उत्तरातून लक्षात येत आहे. दुसरं असं आपण आत्मा आणि आत्मविवेक असं पाहिलं तर त्यांनी आपल्याला आता पुढल्या ह्याच्यात ते सांगणार की आत्मा आणि आत्मविवेक हा नुसता बोलून कळणारा नाही आहे. म्हणून मग त्याला आत्मा कळला आणि अनात्मा कळला किंवा सार कळलं आणि असार कळलं परंतु ते नुसतं बोलून उपयोग नाही, तर तो कृतीतून आपल्याला दिसला पाहिजे. म्हणून ते आपल्याला सांगणार आहे की अगदी कळलेलं ब्रह्म काय आहे ते कळलेल्या शुकांनासुद्धा परीक्षितासाठी भागवत सांगावं लागलं. समर्थांची अगदी ओवीच आहे. असो भागवत निरूपण शुक बोलीला आपण तया अंगी बद्धपणं लावू नये. म्हणून तुम्ही शुकांना बद्ध म्हणणार का? एवढा मोठा भागवत ग्रंथ त्यांनी सांगितला नाही. ते मुक्तच आहे. त्यामुळे कृती काय आहे हा विचार करायचा आणि ती गरज म्हणून केलेली कृती आहे. म्हणून बद्ध आणि मुक्त हे शब्द आपल्याला सार आणि असार या पद्धतीने लक्षात घ्यावे लागतील. समजून देण्यासाठी काही दृष्टांत द्यावे लागतात. सगळ्या गोष्टी शब्दांनी खरं म्हणजे सांगता येत नाहीत. समर्थ पण सांगतात. आपण पाहिलं आहे अनुर्वाच्य म्हटलेलं आहे की नाहीच वाचेनं सांगता येत. त्यामुळे अध्यात्म सांगताना हे मुक्त काय आहे, ब्रह्माकार काय आहे, हे सगळं नुसतं शब्दांनी मांडता येणारी गोष्ट नाही आहे. परंतु तरी देखील मी दृष्टांताच्या साह्याने तुम्हाला सांगतो असं समर्थ म्हणतात. हळूहळू सद्गुरूच्या बोधाने चालता बोलता सर्व काम करता व्यवहार करताना हे सगळं आपल्याला प्राप्त होतं. हे सोडायचं नाहीच आहे. प्रपंच करता करताच परमार्थ करायचा आहे. फक्त प्रपंचात आपण गुंततो ते गुंतायचं नाही आहे, एवढाच फक्त फरक करायचा आहेच. प्रपंच सोडायचं नाही आहे पण तिथे गुंतायचं नाही आहे. आपोआपच सायोज्यमुक्ती प्राप्त होईल असं आपल्याला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला 4 म्हणजे मुक्त शब्द पण मुक्तामध्ये सुद्धा 4 शब्दांचे अर्थ सांगितले. एक मुक्त सांगितला, एक नित्यमुक्त सांगितला, एक जीवनमुक्त सांगितला, एक विदेहमुक्त सांगितला. थोड्याशा व्याख्या म्हणून आपण लक्षात घेऊया की हे काय आहे. ज्याला आपण मुक्त म्हणतो आहे तो कसा आहे तर अध्यात्मविद्या टिकून राहण्यासाठी जी काही आपण साधना करतो त्याला मुक्त म्हटलेलं आहे. म्हणजे ते काम पण करत असतात. म्हणजे सगळे जे सगळ्या जातींमध्ये सगळ्या धर्मांमध्ये होणारे जे संत आहेत त्या संतांचं काम हे आहे की ते काय करतात की अध्यात्मविद्येची साधना करतात. कारण ही विद्या टिकून राहिली पाहिजे यासाठी. तर त्यांना आपण मुक्तच म्हणतो. बरोबर आहे. नित्ययुक्त कोण आहेत तर जे अवतार धारण करून येतात योगेश्वर हे नित्यमुक्त आहेत. त्यांचं जगाच्या कल्याणासाठी त्यांना इथे यायचं असतं आणि ते पाहिजे तेव्हा इथे येतात. त्यांचं ठरलेलं कार्य पूर्ण करतात आणि जातात. त्यामुळे ते जे आहेत ते नित्यमुक्त आहेत. मी काही मोदींची कोणी भलावण करणारी नाही आहे पण हे वाचता मला मोदींची आठवण होते की ते नित्यमुक्त आहेत. ते पंतप्रधान म्हणून पद आत्ता त्यांनी घेतलं आहे. ते काम करणार आहेत. केव्हा हळूच निघून जातील आपल्याला कळणार पण नाही. त्यांचं काम करतील आणि ते निघून जातील. ते नित्यमुक्त या सदरातच आहेत. गेलेच होते हिमालयात. त्यांना या कामासाठी सद्गुरूंनी आज्ञा केली म्हणून एवढी मोठी जबाबदारी ते घेऊन आले. बरं हे काही पहिले नाही आहेत. ह्याच्यापूर्वी अशी अनंत उदाहरणं आपल्याकडे आहेत. स्वामी विवेकानंदांना अशी मोठी कालीमाता समोर दिसत होती. एकमेकांशी बोलतो तुम्ही आम्ही तसं कालीमातेशी ते बोलत होते. पण रामकृष्णांनी सांगितलं की हे तुला जमणार नाही. मी ती किल्लीच काढून घेणार आहे तुझी. कशी कालीमाता तुला दर्शन देते मी बघतो. तुला देशाचं कार्य करायला जायचं आहे. आणि त्यांनी देशकार्य करायला उर्वरित सगळं आयुष्य आपल्याला दिलं. 39व्या वर्षी गेले पण जे काम ठरलं होतं ते केलं. मुक्त झाले. कारण मुक्तच होते ते. त्या कामासाठी त्यांनी बद्ध पण स्वीकारलं होतं. हे कार्य करण्यासाठी ते मुक्तपण त्यांनी थोडा वेळ बाजूला केलं होतं. मुळात ते मुक्तच होते. गोळवलकर गुरुजी रामकृष्ण मठामध्ये देवाच्या पूजेची भांडी घासल्याचं काम करत होते. पण त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की हे काम तुझं नाही आहे. तुला देशकार्य करायचं आहे. समर्थांना रामाने सांगितलं की तुम्हासी जगदोद्धार करणे आहे. तुमची तनू आहे आमची तनू आहे. 2 टप्पे रक्षिली काय आहे जगदोद्धारा कारण आहे. मी तुम्हाला मोठं केलं आहे जगदोद्धारासाठी केलं आहे जा. त्यामुळे त्यांच्या कामासाठी ही मंडळी येतात. त्यांचं काम झाल्यावर हळूच निघून जातात. ते नित्यमुक्तच आहेत. आपल्याला दिसतात ते काम करताना. आपल्याला असं वाटतं की हे काय चाललं आहे
पण आपली नजर सामान्य चष्म्यातून बघायची असते ना, म्हणून आपल्याला असं काहीतरी दिसतं, ते नित्यमुक्त आहे. तिसरा शब्द सांगितला जीवनमुक्त, म्हणजे जे मुक्त असून पण जिवंत असतात, म्हणजे आत्मज्ञान झालं आहे पण प्रारब्धानुसार त्यांना सगळी कर्म करावीच लागतात. म्हणजे अनेकदा आपल्याला असं वाटतं ना की अरे ह्यांच्या बाबतीत असं का होत आहे, एवढं हे केलं आणि ह्यांना का बरोबर असं अशा प्रकारचं शारीरिक व्याधी झाली. तर हे सगळे जीवनमुक्त आहेत, मुक्त आहेत, परंतु तरी देखील त्यांच्या काही प्रारब्धाच्या गोष्टी राहिलेल्या असतात, त्या त्यांना कराव्या लागतात, त्यासाठी ते इथे असतात. आणि तेवढं झालं की ते मुक्त होतात. त्यांच्या त्या शारीरिक व्याधीचा त्यांच्या त्या मुक्तपणावर काहीही परिणाम होत नाही. रामकृष्णांना कॅन्सर झाला, पण त्यांनी असंच म्हटलं ना की मी एवढ्या मुखाने खातोय की मला कशाला खायची गरज आहे. कालीमातेजवळ प्रार्थना करा की निदान थोडंसं तरी माझ्या पोटात अन्न जाऊ दे, तुमचं ती ऐकेल, असं त्यांच्या भोवताची शिष्यमंडळी त्यांना म्हणत होती. आणि रामकृष्णाने उत्तर दिलं, मी एवढ्या मुखाने खातोय ना, याला काय म्हणावं. तर हे मुक्तच आहेत, पण प्रारब्धाप्रमाणे काहीतरी राहिलेली गोष्ट त्यांना पूर्ण करणं आवश्यक होतं, म्हणून ते जीवनमुक्तच. आणि चौथे विदेहमुक्त, हे खरं योगी समाधानी ज्याला म्हणतो की यांना संचित नाही, प्रारब्ध नाही, यांना काहीच नाही. ज्यांनी मुक्त होऊन देह ठेवलेला आहे आणि पुन्हा देहात येण्याची आवश्यकताच नाही, असे जे ते विदेहमुक्त असं म्हटलं जातं. त्यामुळे चारही प्रकार लक्षात घेतले आपण तर नित्यमुक्त जे आहेत, ज्याला अवतार घेऊन आपण येतो म्हणतो ते, आणि त्यांनी अध्यात्म टिकवून ठेवण्याचं, संतांनी अध्यात्म टिकवून ठेवण्याचं विलक्षण काम केलेलं आहे. आणि अवतारी मंडळींनी काम केलेलं आहे. त्यांच्या बाबतीत आपण म्हणजे आज आपल्याला एवढे सगळे ग्रंथ, ह्या ग्रंथांवरची सगळी निरूपणं वाचायला बघायला मिळतात, ते मोठं आपलं भाग्य आहे. कारण या सगळ्यांनी स्वतः मुक्त असूनसुद्धा एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे, आपल्याला की करायला बाकी ठेवलंच नाही आहे. ही सगळी मंडळी आणि त्यांचं एक कार्य ना अनेक वर्ष ताजं टवटवीत ठेवतं सगळ्यांना, असं पण आपल्या लक्षात येईल की ह्याला काही काळाचं बंधन नाही ना. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या गोष्टी आजही तशाच्या तशाच आहेत. मनुष्य स्वभाव बदलत नाही, निसर्ग बदलत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी तशाच आहेत, तसं आपल्या लक्षात येतं. म्हणून ह्या सहजपणानं आपण जर ठरवलं तर ह्या बद्धाचे मुक्त होतो आणि त्या मुक्तीचा आनंद आपण घेऊ शकतो. सहज सायोज्य मुक्ती ज्याला म्हणतात, ती सायोज्य मुक्ती आपल्याला मिळते. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं समर्थ पुढे सांगतात की समजा ही मुक्त मंडळी जी आहेत, या मुक्त मंडळींना आपण बद्ध म्हटलं तरी त्यांचं काही बिघडत नाही. म्हणजे आपण त्याला ओळखलं नाही. थोडक्यात काय की या मंडळींना आपण ओळखलं नाही, त्यांना आपण आपल्याचं म्हणलं, त्यांना काही बिघडत नाही. हाती चाले आपली चाल, तिकडे मागे कुठेही काही भुंकून देत, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात की नाही, कारण त्यांना काही पडलेलं नाही आहे की लोक काय म्हणतात. आपण जे काही करायला आलेलो आहोत ते काम आपण करायचं, यामुळे ते मुक्तच आहेत. आणि त्यांना कोणीही काही म्हटलं तरी त्यांचं जराही समाधान बिघडत नाही. म्हणजे त्यांनी समर्थाने उदाहरण दिलं आहे की ज्याचं पोटभर जेवण झालेलं आहे, त्याला जर एखाद्याने म्हटलं की तुला खूप भूक लागली ना, तो म्हणेल नाही लागली, माझं झालं आहे, तृप्त आहे मी. तसं याचं आहे, त्यांना काहीच मिळवायचं नाही आहे, त्यांना स्वतःसाठी काहीच काय, ते मुक्तच आहे. तुमच्या आमच्यासाठी ते कार्य करतायत, त्यामुळे त्यांना आपण मुक्त असणाऱ्यांना काही जरी म्हटलं, तुम्ही बद्ध आहात, पुन्हा तुम्हाला लागलंच ना पद मिळवायला, तुम्हाला पुन्हा आता इलेक्शनमध्ये लागणारच आहे ना आम्हाला मत द्या सांगायला, तर त्याचं त्यांना काहीच वाटणार नाही, कारण ते सगळं त्यांच्यासाठी नाहीच आहे असं आपल्या लक्षात येईल. कुठेही ते रागवत नाही, कोण काय ते म्हणत आहे याचं क्षिती ते बाळगत नाही. त्यामुळे त्यांना बद्ध म्हटलं तरी त्यांचं काहीही समाधानभंग पावणार नाही. त्यांच्या ठिकाणी बद्धमुक्त हा संदेह नाही आहे. आपण सुरुवात करताना असं म्हटलं की आपल्या मनामध्ये बद्धमुक्त ही मनाचं खेळ आहे, की आपल्याला असं वाटतं की अरे मी बांधली गेलेली आहे, किंवा आता झालं, आता सगळा संसार झाला, मी मुक्त आहे. असं काही नसतं, हा मनाचा खेळ असतो, कधी बद्ध आणि कधी मुक्त. यांच्या बाबतीत तसं पण नाही, त्यांचं समाधानच भंग पावत नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये याच्याबद्दलचा काही संशयच नाही आहे, संदेहच नाही आहे, कारण त्यांना देहबुद्धीच नाही आहे. ते सगळं जे काही करतायत आणि ते भगवंताचं कार्य म्हणून ते करतायत. अर्थात याबरोबर मी मुक्त आहे ही जाणीव पण त्यांनी स्वतःचं ठेवलेली नाही. मी बद्ध नाही आहे, ही जाणीव जशी नाही आहे तसं मी मुक्त आहे असं पण ते लक्षात घेत नाही आहे, कारण मी मुक्त आहे असं म्हणणं अहंकार आहे. त्यामुळे तेही ते म्हणत नाही आहेत. जसं ते बद्ध नाही आहे तसं ते मुक्तही नाही आहेत. ते स्वतःबद्दल स्वस्वरूप जाणलेले ते आपल्याबद्दल काहीच बोलत नाही. ते जे की आहे ते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे कल्याणकृत
दुसऱ्याच्या कल्याणाचं काम करणाऱ्याचं कधीही वाईट होत नाही असं भगवंतांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. आपोआपच आपल्याला कळेल. जो कोणी अहंकारापासून सुटला, मीपणापासून सुटला, तो मुक्त झाला. मग त्यांनी काही काम करत असो, मौन घेतलेलं असो किंवा त्यांनी संभाषण केलेलं असो, काही असो, त्यांनी काहीच त्याला फरक पडत नाही. म्हणजे त्याचे जे सत्वरजतम असतात ना, त्या सगळ्या रजतमालासुद्धा त्या आत्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रवेशच नसतो. गुणातीत असं जे आपण म्हणतो की सत्वामध्ये सुद्धा अडकतोच ना माणूस. याच्या बाबतीत असं आहे की तो गुणातीत असतो. आत्मज्ञान, स्वस्वरूप ज्ञान त्याला झालेलं असतं. त्याच्यापर्यंत हे 3 गुणांच्या गोष्टी पण पोचत नाहीत असा तो असतो. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की हे सगळंच आहे ना, हे कल्पना आहेत. बद्धपण, मुक्तपण या सगळ्या कल्पना आहेत. कल्पना कशा? तर माऊलींच्या किंवा समर्थांचं नेहमीचं उदाहरण आहे मृगजळासारख्या. दूरवर पाणी आहे असं भासणं, पण ते खरं वाटणं, आणि मग तहान लागलेली असणं, उन्हाळा असणं, आणि ते हरिण जे विचारात जीवाचा आकांत करून जातं आणि मग निराश होतं आणि मरतं, तसं म्हणे हे आहे. ह्या कल्पनेच्या मागे जाऊन आपण नुकसान करून घेतो. त्यामुळे कल्पनेच्या मागे जायचं नाही. हे सगळं निर्णय आकाशात येणारं अभ्र, मृगजळासारखं हे सगळं, किंवा स्वप्नासारखं, आपण मागच्या वेळेस स्वप्नाची अवस्था पाहिली, तर या सगळ्यासारखं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कल्पना आहेत, मनाचे खेळ आहेत, स्वाभाविकच आहे, खोटं आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं मुक्तच आहोत असं बद्धमुक्त निरूपण आपल्याला आज सांगितलं. त्याच्यातला आपला निर्णय हा की आपण मुक्तच आहोत. तर काही स्वतःला बांधून घ्यायचं नाही. आपण एकदम मुक्तपणानं वागायचं की खऱ्या अर्थाने आपण जे काही करतो आहोत ते त्याचं कार्य आहे असं समजून आपण करू. संत सगळे मुक्त होते. संतांनी केलेलं आपल्यासाठीचं कार्य होतं. समाजाला योग्य मार्गावर नेण्याची खूप मोठी जबाबदारी संतांची आहे. ती पार पाडण्यासाठी त्यांना काम करावं लागत होतं, पण ते मुक्त असल्यामुळेच ते हे देवकार्य करू शकतात. अशा प्रकारचा बद्धमुक्तचा विचार अगदी खूप छान आवडेल असा समाज तुम्हाला आहे. म्हणून सुरुवातीलाच मी म्हटलं की हा अगदी सगळ्यात श्रेष्ठ प्रश्न असं समर्थांनी त्याचं वर्णन केलं आहे. निरनिराळे प्रश्न येतात. त्या मुलाखतीत असतं की नाही, की मुलाखतकार म्हणतो वा वा खूप छान प्रश्न विचारलात, तसं समर्थांनी सुरुवातीला म्हटलं खूप छान प्रश्न विचारला. तसं समर्थाला आनंद झाला आणि त्यांनी या बद्धमुक्ताचं निरूपण आपल्यासमोर मांडलं आहे. आता आपल्याला हे करता करता स्वाभाविकच असं आहे की आपल्या आता लक्षात आलं की अरे जरी आपल्याला बद्ध आणि मुक्त कळलं आहे आणि हे सगळं करायचं आहे तरीही आपण मुक्त आहोत, मग आपण साधना का करायची नाही? मग थोडीशी साधना केली तर चांगली प्रगती होईल असं स्वाभाविकच श्रोत्यांच्या मनात येईल. म्हणून लगेच साधनेला प्रतिष्ठा देणारा पुढला समास आपल्याला साधना प्रतिष्ठा निरूपण म्हणजे अलिप्त राहून कसं काम करायचं याचा उदाहरण म्हणून आपल्याला समोर समर्थ देणार आहेत. पुढला समास तो आहे की अलिप्त राहायचं, साक्षीभावाने राहायचं, आणि साधनेची प्रतिष्ठा कशी आहे ती आपल्याला पुढल्या समासात समजून देणार आहेत. थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय्याम्हा घडो, तदीय गुणकीर्तनाध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समयी आमुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.